स्मरण आहे. खरं तर कुटुंबातला करता धरता माणूस कशी बघते याचं उदाहरण. सगळ्यांना वाईट वाटतं आहे. आजही त्यांच्या घराची तुम्ही जर परिस्थिती बघितली आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या आज डोळ्यात पाणी आहे. सगळ्यांनाच वाईट वाटतं या विषयावर. भैया, न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान होतं. न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं योगदान होतं. अनेक वेळा तुम्ही अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला. मात्र आज हवा तितका न्याय ज्याला म्हणतो आपण, फास्ट ट्रॅक कोर्ट असेल किंवा एक आरोपी आता फरार आहे, नेमकं याचा अपयश होणार आहे. एक आरोपी आज सुद्धा फरार आहे. मागच्या वेळेस मी बोलताना म्हणलं होतं तू जिवंत आहे की नाही. दुसरा विषय की या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं वारंवार हे संदर्भातलं बोलणं होतं, त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं. आता येणाऱ्या या 12 तारखेला या केस संदर्भातले दोषारोपपत्र सुद्धा दाखल येणार. मात्र एकंदर जर मी आतापर्यंत जेव्हा वाल्मिक कराड फरार होतो मी त्यावेळेस सुद्धा प्रत्येक बाईटमध्ये हा विषय बोललो होतो की जे सीडीआर आहेत तो तपास काय, जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते, की फरारी असताना मध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं, त्यावेळेस सुद्धा त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचा, तर सगळ्या गोष्टी समोर येतील. त्यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये तुमची भूमिका कशी असणार आहे इथून पुढे? नाही, मी पूर्ण पाठपुरावा आहे. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीख बद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे. जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.